नमस्कार. तुमचाही प्लॉट फेल गेला आहे आणि तुम्हाला काय करायचं आता प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, हरिओम ॲग्रोजन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट पूर्ण फेल आहेत, काहीच माल नाही किंवा काही शेतकऱ्यांनी सोडून दिला आहे, तर ते शेतकरी काय करू शकतात की आंतरपीक ह्यामध्ये घेऊ शकताय. मी याच बेडवर तुम्ही आंतरपीक घेऊ शकताय. त्यामध्ये आपण काय घेऊ शकतोय तर आपण कारलं करू शकतोय, काकडी करू शकतोय, टोमॅटो लावू शकतोय, दोडका करू शकतोय. तर हे करत असताना काय करायचं आहे की जी आपली काडी तयार झाल्या, बाबा आपला फुटून जे आला आहे, आता हे पूर्ण वाज आहे, तर ह्याचा पूर्ण इथं शेंडा मारायचा आहे, जेणेकरून सूर्यप्रकाश आपला बुंड्यावर पडेल. आणि आपण जे आंतरपीक घेणार आहे त्याच्या वाढीसाठी आपल्याला सूर्यप्रकाश गरजेचा आहे आणि तो आपल्याला भेटून जाईल. आता ही जी आपण इथं जी काय आंतरपीक घेणार आहे ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर रोपं लावायचे, बी लावायची नाही आहेत. बियांची उगवण क्षमता कमी राहत्या. डायरेक्ट तुम्ही बी खरेदी करून रोपं वाटिकेतनं रोपं तयार करून आणून तुम्ही लावू शकताय. बाबा पटनाखाली एक किंवा 2 झाडाच्या मध्ये एक अशा पद्धतीनं तुम्ही लावू शकताय. मिरची देखील लावू शकताय. कारलं लावलं तर तुम्हाला 4 फुटावर लावायला लागणार आहे. वरून मांडव पण असणार आहे, फक्त साईडनं तुम्हाला जाळी मारून घ्यावी लागणार आहे. कारण कसं आहे, काही ना काही केलंच पाहिजे, कारण काडीचा खर्च तर आपल्याला आहेच. पुढल्या वर्षीपर्यंत बाग पण आपल्याला निरोगी ठेवायची आहे. बागामध्ये न्यूट्रिशन राहिलं पाहिजे, हा खर्च आहेच. तर हा खर्च भरून निघण्यासाठी आपण आंतरपीक घेऊ शकतोय. फक्त जर खाली तुम्ही काय घेताय ह्याच्यानुसार मल्चिंग हातरून घ्यायचं आहे. तुम्ही दोन्ही साईडनं मल्चिंग टाकू शकताय कट करून, किंवा अजून काही इतर पद्धत आपण वापरून करू शकतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलवर राहा. धन्यवाद.